कुंभराशीच्या जातकांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत गंभीर, भयानक आणि रहस्यमय इशारा देण्यासाठी आलो आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, म्हणूनच हा इशारा तुम्हापर्यंत पोहोचतोय. तुमच्या आयुष्यातील काही क्षण असे आहेत की जिथे सावधान राहणं गरजेचं आहे, कारण या काळात तुमच्याजवळचं एखादं व्यक्तिमत्व तुमचं आयुष्य संपवण्याच्या विचारात आहे. हो, मी चुकीचं बोलत नाहीये. तुमच्याच घरात, तुमच्याच कुटुंबात, तुमच्याच ओळखीत अशी व्यक्ती दडली आहे जी तुम्हाला प्रेम दाखवते, पण मनात मात्र तुमच्या नाशाचा विचार करते. कुंभराशीवाल्यांनो, तुम्ही स्वभावाने विश्वास ठेवणारे, मनमोकळे, प्रेमळ असता. पण हाच तुमचा गुण कधीकधी तुमच्यासाठी घातक ठरतो. कारण ज्यांना विश्वास द्यायचा नाही त्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता. आणि त्यातूनच आज तुमच्यासमोर एक मोठं संकट उभं आहे. स्वामी समर्थ सांगतात की शत्रू कधीच दूर नाही, तो नेहमी आपल्या सावलीसारखा जवळच असतो. तुम्हाला वाटतं शत्रू बाहेर आहे, पण खरा शत्रू तुमच्या अगदी घराच्या बारात आहे. कधीकधी तर तो तुमच्या हसण्यात, बोलण्यात, तुमच्या जेवणात मिसळलेला असतो. हा काळ तुमच्या आयुष्यात अत्यंत धोकादायक आहे. तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो, अपघात घडू शकतो, विश्वासघात होऊ शकतो. आणि सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला विश्वासू वाटणारी व्यक्ती तुमच्या विरोधात उभी राहू शकते. ही व्यक्ती तुमचं नाव वापरून, तुमचं काम बिघडवून, तुमची प्रतिमा खराब करून अगदी तुमच्या जीवावर उठण्याइतकं पाप करू शकते. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. जपा, जप करा आणि उपाय करा. कुंभराशीवाल्यांनो, तुमच्या राशीच्या पत्रिकेत सध्या राहूचा ग्रह सक्रिय आहे. राहूचा प्रभाव नेहमीच फसवणुकीकडे नेतो. त्यामुळे तुमच्याजवळचं कोणीतरी तुमची फसवणूक करण्याच्या तयारीत आहे. काहींना वाटेल की हा फक्त साधा इशारा आहे, पण नाही. या इशाऱ्यामागे तुमच्या आयुष्याचं मोठं रहस्य दडलं आहे. तुमच्यापैकी काही लोकांच्या आयुष्यात नुकतीच अशी घटना घडली असेल की जिथे तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच तुमच्याशी फितुरी करताना दिसले. ही सुरुवात आहे, शेवट अजून यायचा आहे. स्वामी समर्थांचा संदेश आहे, काळोखात सावध रहा, कारण प्रकाशातले चेहरेही काळोखाचे रूप घेऊ शकतात. कुंभराशीवाल्यांनो, या काळात तुम्ही आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर अडचणीत सापडू शकता. पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये मोठा फसवणूक होऊ शकते. नातेवाईकांपैकी कुणीतरीच तुम्हाला पाठीमागून वार करेल. तुमच्या जवळचा मित्र तुमच्या नशिबाला काळं करेल. हा काळ धोक्याचा आहे, पण उपायही आहे. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक संकटाला उपाय असतो. जर तुम्ही रोज सकाळी उठून ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप केला, घरात एक तांब्या पाण्याने भरून त्यात थोडं गूळ टाकून पूर्व दिशेला ठेवला आणि एक गरीबाला रोज एक रोटी दिली, तर हा धोका तुमच्यापासून दूर जाईल. पण जर तुम्ही हा उपाय केला नाही, तर संकट टाळणं कठीण आहे. तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या डोक्यावर सध्या शनीचा दृष्टी आहे. शनीच्या दृष्टीमुळे शत्रू बलवान होतो आणि तुमचं दुर्बलत्व उघड होतं. त्यामुळे आजच शनी मंदिरात जाऊन काळं तेल, काळी उडीद आणि काळा कपडा दान करा. हे दान तुमचं संकट कमी करेल. कुंभराशीवाल्यांनो, तुम्हाला वाटेल हा इशारा फक्त भीती दाखवण्यासाठी आहे, पण नाही. या इशाऱ्यामागे तुमच्या भूतकाळातील अनुभव दडला आहे. आठवा, गेल्या काही महिन्यात किती वेळा तुम्हाला फसवणूक झाली आहे, किती वेळा विश्वासघात झाला आहे, किती वेळा अपघाताच्या तोंडावरून तुम्ही परतला आहात. हे सगळं योगायोग नाही. हीच ती सावली आहे जी तुमचं आयुष्य संपवण्यासाठी पुढे सरकत आहे. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात की सावधान रहा, शत्रू जवळच आहे. या व्यक्तीला ओळखणं कठीण आहे, कारण ती व्यक्ती रोज तुमच्या समोर येते, तुमच्याशी गोड बोलते, तुमच्या जवळ बसते, तुमच्या दुःखात हात धरते, पण मनात मात्र तुमच्या विनाशाचा डाव आखते. या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये पाहिलं तर कळेल, गोडवा आहे पण विश्वास नाही. कुंभराशीवाल्यांनो, तुमच्या घराच्या दारावर जेव्हा वारं उलट्या दिशेने वाहतं, तेव्हा समजून घ्या की शत्रू घरात पाऊल टाकत आहे. म्हणूनच आजपासून एक दिवा लावायला सुरुवात करा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या दाराशी तुपाचा दिवा लावा आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणत दिव्याला प्रदक्षिणा घाला. हा उपाय तुमच्या घरातलं नकारात्मक ऊर्जा संपेल. कुंभराशीवाल्यांनो, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील 45 दिवस तुमच्या आयुष्यात निर्णायक आहेत. या काळात केलेली चूक आयुष्यभर त्रास देईल आणि केलेला योग्य उपाय आयुष्यभर संरक्षण देईल. म्हणूनच तुमच्या घरात रोज गाईला गूळ चारा द्या, एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न द्या आणि दर शनिवारी शनिदेवाचं नाव घ्या. कुंभराशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, शत्रू कधीही अचानक समोरून हल्ला करत नाही. तो नेहमी आतून वार करतो. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आहे, त्यांच्याच हातून तुमचं नुकसान होणार आहे. ही व्यक्ती तुमचं आयुष्य संपवू शकते, कारण तिच्या मनात खूप दिवसांपासून तुमच्या विरुद्ध राग साचलेला आहे.
कधी पैशावरून, कधी प्रतिष्ठेवरून, कधी ईर्षेमुळे ही वैरभावना तयार झाली आहे. तुम्हाला वाटते सगळं ठीक आहे, पण स्वामी समर्थ सांगतात, कधीही शांत पाण्याखालील लाटांचा अंदाज घेऊ नका. हाच तो काळ आहे जिथं बाहेरून शांतता दिसते, पण आतून वादळ उसळलंय. कुंभराशीच्या लोकांना सध्या मानसिक अस्वस्थता जाणवतीये. झोप लागत नाही, अचानक घाबरायला होतं, भीतीदायक स्वप्न पडतात, घरात नको नकोशी ऊर्जा जाणवतीये. हे सगळं संकेत आहेत की संकट तुमच्या जवळ आलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात की शत्रूचा वार प्रथम मनावर होतो. तुमचं मन खिन्न होतं, आत्मविश्वास ढळतो आणि तुम्ही स्वतःचं नुकसान स्वतःच घडवून आणता. ही व्यक्ती तुमचं आयुष्य संपवू शकते, कारण ती तुमच्या मनावर आधी कब्जा करते आणि मग प्रत्यक्ष जीवनात वार करते. कुंभराशीवाल्यांनो, स्वामी समर्थ सांगतात की जर तुम्हाला खऱ्या शत्रूचं रूप ओळखायचं असेल तर आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला विचारा, कोण माझ्यावर विश्वास ठेवत नाही? त्या क्षणी जी व्यक्ती तुमच्या मनात चमकून येईल तीच खरी शत्रू आहे. ही व्यक्ती कधी नातेवाईक असू शकते, कधी मित्र, कधी तुमच्या आयुष्याचा सोबती, तर कधी तुमच्या व्यवसायातील साथीदार. पण ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही वेळेवर ओळखलं नाही तर ही व्यक्ती तुमच्या पाठीवर वार करेल. तुमच्या घरात अचानक दिवा विझणं, पाण्याचं भांडं पडणं, सतत आजारपण वाढणं, झाडं कोमेजणं, हे सगळं लक्षण आहेत की नकारात्मक शक्ती तुमच्या घरात शिरली आहे. ही शक्तीचं दार कुणीतरी उघडलं आहे आणि तीच व्यक्ती तुमचं आयुष्य संपवू शकते. कुंभराशीवाल्यांनो, या काळात सावध राहा. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणं टाळा, एकटं प्रवास करणं टाळा आणि अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणं टाळा, कारण अपघात, चोरी आणि जीवघेणं संकट या काळात वाढलेलं आहे. उपायाशिवाय काहीही अशक्य नाही. जर तुम्ही रोज सकाळी घराच्या दारात गोमूत्र शिंपडलं, आठवड्यातून एकदा गाईला हळदीचं गवत खाऊ घातलं आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात गंगेचं पाणी ठेवलं, तर संकट हळूहळू कमी होईल. स्वामी समर्थ सांगतात की दानानं संकट दूर होतं. त्यामुळे आजपासून सुरू करा. एखाद्या भिकाऱ्याला रोज मुठभर तांदूळ द्या. हा साधा उपाय तुमच्या जीवनातलं प्राणघातक संकट दूर करू शकतो. कुंभराशीवाल्यांनो, पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आहेत. जर तुम्ही वेळेवर उपाय केला नाही तर ही व्यक्ती तुमचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करेल. तिच्या चेहऱ्यावर हसू असेल, पण हृदयात काळोख असेल. तिच्या शब्दात गोडवा असेल, पण हातात विष असेल. स्वामी समर्थांचा इशारा आहे, ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवता त्यांच्याच हातून संकट येईल. म्हणूनच आज डोळे उघडा, आत्मज्ञान घ्या आणि उपाय करा. कुंभराशीवाल्यांनो, स्वामी समर्थांचा आवाज सतत कानात गुंजत राहतोय. सावध राहा, संकट दूर नाही, ते तुमच्या अगदी शेजारी उभा आहे. तुम्हाला वाटतंय की तुमचं आयुष्य सुरक्षित आहे, पण खरं सांगायचं झालं तर तुमच्या भोवती एक अदृश्य जाळं विणलं गेलंय. या जाळ्यातून बाहेर पडणं सोपं नाही, कारण हे जाळं कुणा अनोळखी शत्रूने नाही, तर तुमच्याच जवळच्या व्यक्तीने विणलं आहे. ही व्यक्ती तुमच्याशी हसून बोलते, तुमच्या घरात येते जाते, तुमच्याशी जवळीक दाखवते, पण मनात मात्र एकच विचार घेऊन बसली आहे, तुमचं आयुष्य संपवायचं. कुंभराशीवाल्यांनो, ही वेळ आहे जिथं डोळे उघडे ठेवा आणि मन शांत ठेवा, कारण शत्रूचा वार कुठून होईल याचा अंदाज तुम्हाला कधीच येणार नाही. गेल्या काही दिवसात तुम्हाला जाणवलं असेल की घरात भांडणं वाढली आहेत, लहान सहान गोष्टीवर वाद होतोय, अनावश्यक राग येतोय. हा सगळा शत्रूच्या नजरेचा परिणाम आहे. कुंभराशीच्या लोकांना या काळात मानसिक त्रास जास्त होतो, कारण त्यांचं मन संवेदनशील असतं. आणि हेच तुमचं शस्त्रही तसंच तुमचं दुर्बलत्वही आहे. कारण ज्याला तुम्ही मनात स्थान देता तोच व्यक्ती तुमच्या विरुद्ध कट करायला लागला तर तुमचं मन आधीच हरतं. स्वामी समर्थ सांगतात, मन जिंकलं की जग जिंकता येतं, पण मन हरलं की आयुष्य हरतं. म्हणूनच तुमचं मन वाचवा. या काळात अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. प्रवास करताना सावध रहा. विशेषतः रात्रीच्या वेळी एकटं वाहन चालवणं टाळा. पाणी, आग आणि लोखंड या तिन्ही गोष्टींनी धोका आहे. पाण्याशी संबंधित अपघात होऊ शकतो, आगीतून धोका आहे आणि लोखंडामुळे अपघात संभवतो. हे सगळं शत्रूच्या कटाशी जोडलेलं आहे. एखाद्या छोट्या गोष्टीतून मोठं नुकसान होईल. त्यामुळे घराबाहेर पडताना स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि मनात मंत्र म्हणत रहा, ओम श्री स्वामी समर्थ. कुंभराशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, शत्रू तुमच्या डोळ्यासमोर आहे पण तुम्हाला दिसत नाही. त्याचं हसू, त्याचं बोलणं, त्याचे शब्द गोड आहेत, पण त्यामागे विष आहे. ही व्यक्ती तुमचं आयुष्य संपवू शकते, कारण ती सतत योग्य वेळेची वाट पाहतीये. कधी तुमचं मन खट्टू असेल, कधी तुमचं शरीर थकलेलं असेल, कधी तुमचं भाग्य कमी असेल, तेव्हा ही व्यक्ती तुमच्यावर वार करेल. म्हणूनच आजपासून स्वतःला मजबूत करा. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक घरात दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावला पाहिजे. दिवा लावल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शत्रूचा प्रभाव कमी होतो. कुंभराशीवाल्यांनो, जर तुम्ही रोज संध्याकाळी दिवा लावून जय जय रघुवीर समर्थ असं 11 वेळा म्हटलं तर तुमच्या घराभोवती अदृश्य कवच तयार होईल. हे कवच तुमचं रक्षण करेल.
तुमच्या घरात अचानक वस्तू पडणं, आवाज ऐकू येणं, रात्रभर कुत्रं भुंकणं, हे सगळं संकेत आहेत. हे संकेत दुर्लक्षित करू नका, कारण हेच ते वेळेचं चिन्ह आहे की संकट तुमच्या घराच्या अंगणात आलंय. ही व्यक्ती तुमच्या घरात पाऊल टाकून तुमचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करेल. सावध राहा, डोळे उघडे ठेवा आणि स्वामी समर्थांचा आधार घ्या. कुंभ राशीवाल्यांनो, पुढील काही दिवस तुम्हाला सतत वाटेल की कुणीतरी तुमच्या मागे लागलंय, कुणीतरी नजर ठेवून आहे. हो, हे खरं आहे, कारण शत्रू सावल्यासारखा आहे. तो तुमच्या पावलावर पाऊल ठेवतोय. पण स्वामी समर्थ सांगतात, सावली प्रकाशात टिकत नाही. म्हणूनच प्रकाशात राहा, सत्यात राहा आणि मंत्रात राहा. हा मंत्र तुमचं आयुष्य वाचवेल. कुंभ राशीवाल्यांनो, आता तुम्हाला सगळं स्पष्ट झालं आहे. हा काळ तुमच्यासाठी एक मोठा इशारा घेऊन आलाय. तुमच्या भोवती फिरणारी ही व्यक्ती तुमचं आयुष्य संपवण्याचा विचार करतेय. पण स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर कोणतंही संकट तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही. सावध रहा, विश्वास ठेवताना नीट विचार करा, अपघातांपासून दूर रहा आणि रोज मंत्रजप, दान व दिवा लावण्याचे उपाय करत रहा. हे साधे उपाय तुमचं आयुष्य वाचवतील, तुमचं भविष्य सुरक्षित करतील आणि शत्रूचा प्रत्येक डाव फोल ठरेल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर असेल. फक्त तुम्ही विश्वास आणि श्रद्धा ठेवा. मित्रांनो, ही भविष्यवाणी जर मनाला भिडली असेल आणि तुम्हाला पुढील दिवसांमध्ये असेच स्वामी समर्थांचे गूढ इशारे आणि उपाय ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे संदेश तुम्हाला सर्वात आधी मिळतील. जय जय रघुवीर समर्थ.